राज्यभर गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराविरोधात धडक कारवाई। 15 मार्च पर्यंत काळ्या बाजारामधले 1208 सिलेंडर जप्त। काळा बाजार करणाऱ्यांच्या विरोधामध्ये 23 गुन्हे दाखल, 18 जणांना अटक। युद्धामुळे नुसती टंचाई नाही तर महागाईची देखील झळ। खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो 8 ते 12 रुपयांनी महागल्या। गॅसच्या तुटवड्यामुळे अंड्यांचे भाव मात्र डझन मागे 24 रुपयांनी घटले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोलांटी उडी। चीन आणि जपानच्या मदतीची गरज नाही, ट्रम्प यांचं वक्तव्य। तर सर्वांनी मिळून होर्मुझमध्ये पेट्रोलिंग करू, असं काल ट्रम्प यांनी केलं होतं वक्तव्य। पाकिस्तानच्या काबूलमधल्या रुग्णालयावरच्या हल्ल्यात 400 ठार झाल्याचा तालिबान्यांचा दावा। 250हून अधिक जखमी असाही दावा। पाकिस्तानकडून मात्र इन्कार। चीनकडूनही तैवानच्या सीमेवरती 26 लढाऊ विमानं तैनात। 7 चीनी युद्धनौका तैवानच्या समुद्रात दाखल। चीनच्या मनात नेमकं काय याचा अंदाज लागेना। पुण्यातल्या गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा संपल्या। पुणेकरांना 96 तासांच्या नंतर गॅस सिलेंडर मिळणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर आज रांगा नाहीत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना क्लीन चिट। नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही, बावनकुळेंची माहिती। तर नाना पटोले यांच्याकडून घोटाळ्याचे आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट घेणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मित्रपक्षांकडून सहकार्य न मिळाल्याची तक्रार करण्याची शक्यता। सत्ताधारी आजही जितेंद्र आव्हाड यांच्या निलंबनाची मागणी करणार। अध्यक्ष आणि गटनेत्यांच्या बैठकीमध्ये मुद्दा उचलणार असल्याची शंभूराज देसाईंची माहिती। शिवरायांसंबंधी अवमानकारक उद्गार काढल्यामुळे आव्हाडांनी काल मागितली माफी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।